कर्जमाफीच्या याद्यांच्या मध्ये आलेल्या नावाचा आनंद घेत असतानाच नावाच्या समोरच्या रकमा बघितल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी थोडासा अस्वस्थ होतोय की काय असं चित्र समोर येत आहे। एका बाजूला नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000च्या ऐवजी 2 लाखापर्यंत सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भातच्या मागणीसाठी लढाई पुन्हा सुरू करावी लागते की काय असं चित्र एका बाजूला दिसत आहे। दुसऱ्या बाजूला याद्या बघितल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या रकमा बघितलेल्या आहेत यामध्ये मात्र बरीच तफावत दिसून येते आहे। मुळात जे कर्ज आम्ही उचललेलं आहे या उचललेल्या कर्जानंतर व्याजाच्या रकमेसह जी स्टँडिंग थकबाकी आमच्या खात्यावरती आहे ती रक्कम आमच्या नावासमोर असणं अपेक्षित असताना ती रक्कम मात्र आम्ही उचललेल्या कर्जाच्या जवळपासचीच रक्कम दिसते आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शेतकरी चिंतेमध्ये आलेला आहे। या बाबतीमधली चौकशी किसान सभेनं केली असता ज्या बाबी समोर आलेल्या आहेत यामध्ये नक्कीच जे एनपीए मध्ये खाती आहेत या खात्यामध्ये असणाऱ्या व्याजाच्या रकमाच्या संदर्भामध्ये काही प्रमाणात बँक भरणा करणाऱ्या अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळते आहे। परंतु नक्की बँक किती टक्के भरणा करणार आहे, सरकार किती भरणार आहे याबाबत मात्र स्पष्टता अद्यापही दिसून आलेली नाही आहे आणि म्हणून प्रमाणीकरण करायला गेलेल्या शेतकऱ्यांना मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे। तेव्हा किसान सभा आपल्या सगळ्यांना एक विनंती करते आहे की आपल्या एकूण उचललेल्या व्याजाची रक्कम आणि आज आपल्या खात्यावर असणारे थकबाकी याची शहानिशा झाल्याशिवाय आपण मात्र केवायसी आणि प्रमाणीकरण करताना जरा विचार करावा आणि या अनुषंगाने किसान सभा सरकार आणि बँकांना सुद्धा एक आव्हान करते आहे की या संदर्भामध्ये आपण ताबडतोब निश्चित अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समोरची रक्कम आणि प्रमाणीकरण करताना त्याच्यावर असणारे थकबाकीची रक्कम ही नक्की तीच असली पाहिजे या संदर्भातली भूमिका ताबडतोब सरकारने घ्यावी। अन्यथा शेतकऱ्यांनी याच्या पाठीमागच फिरायचं का, या संदर्भामध्ये आंदोलन आणि मोर्चेच करायची का हा प्रश्न पुन्हा शेतकऱ्यांना पडतोय। तेव्हा या सगळ्या बाबीच्या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका लवकर शासन आणि बँकांनी करून घोषित केलेल्या यादीच्या समोरची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर असणाऱ्या थकबाकीची रक्कम असून ते प्रमाणित व्हावी अशी मागणी किसान सभा करते आहे। असं जर झालं नाही तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागतो की काय असं चित्र निर्माण होऊ लागलेलं आहे। या बाबतीची दक्षता नक्की बँक आणि सरकार घेईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।